चामुंडी नमस्ते चामुंडी। बघा रौद्र रूप आहे हत्तीचं, एवढ्या जवळून पाहायचं हा कसं वाटतंय? भीती वाटते मॅडम हत्तीच्या एकदम मैत्रीण असल्यासारखं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात। बघूया कुठं परत जातात ते। हात लावा बघू जाऊन, नमस्ते करा। नमस्कार सर्वांना। आता आम्ही आहोत काली टायगर रिझर्व परिसरामध्ये आणि या ठिकाणी फणसोली एलिफंट कॅम्प आहे आणि आपल्याला इथं अगदी जवळून हे एलिफंट म्हणजेच हत्ती पाहायला मिळतात। याच्यासाठी पर पर्सन 50 रुपये तिकीट काढलेलं आहे। दांडेलीपासून अगदी एक 20-25 किलोमीटर अंतरावर आहे। अगदी जवळून बघूया चला, हत्ती पाहायचा आहे आपल्याला आता। हे पहा हत्ती एकदम क्लोज बांधलेला आहे त्याला पायामध्ये। हे बघा हत्ती इथं सगळेजण पाहायला लागलेले। मराठी माणसं पण बरेच जण आलेले आहेत इकडं हत्ती पाहायला फिरून। सुरेश आहे, सुरेशची फॅमिली जवळून तिचा फोटो पण काढायला आपल्याला मिळेल। हे भैया काय नाव आहे हत्तीचं? हे क्या नेम है हत्ती का? नेम क्या है? चामुंडी। चामुंडी नमस्ते चामुंडी। चामुंडी नाव आहे असं म्हटलेलं आहे हत्तीचं। आम्ही तर आवाज सुरेश आणि फॅमिली आता हत्तीच्या अगदी जवळ गेले दर्शन घ्यायला। थोडंसं घाबरल्यासारखं होतंय खरं। बघा रौद्र रूप आहे हत्तीचं, एवढ्या जवळून पाहायचं हा कसं वाटतंय? भीती वाटते सरस्वती मॅडम हत्तीच्या एकदम मैत्रीण असल्यासारखं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात। बघूया कुठं परत जातात ते। हात लावा बघू जाऊन, नमस्ते करा। काय नाम बोला, क्या नेम बोला इसका? चामुंडी नाव आहे, चामुंडी नमस्ते चामुंडी। हात लावा, चामुंडी नमस्ते। हत्ती अगदी जवळून पाहिलेत आणि आता हे हत्ती त्यांना थोडंसं मोकळं केलं। हे पाणी प्यायला निघालेत। हे बघा इथं यांच्यासाठी हौद आहे, पाण्यामध्ये ते एन्जॉय करतील, पाणी पितील। बघा एकदम जवळून, एवढा तर पाहिलं नाही मी असा टच करून वगैरे। आज पहिल्यांदाच मला हे पाहण्याचा योग आला। काली टायगर रिझर्वच्या इकडे फणसोली नावाचं हे ठिकाण आहे। वन विभागाकडनं हे काम या ठिकाणी चालतं आणि 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे। हे सगळं हे जे आता फॉरेस्टची लोक दिसत नाही यांच्या कंट्रोलमध्ये सगळे एकमेकांना हे बघा कसं ते हत्ती एकमेकाला कसं हे करायला। आणि ते जे बोलतात ना ते ऐकतात हत्ती यांचा इशाऱ्यावर आणि त्यांच्या आवाजावरच करतात काम। हे बघा हत्ती आता हे मला वाटतं भिजवून घेतात का काय स्वतःला। पाणी पिऊन झालंय आता। हे बघा स्वतःच्या अंगावर पाणी उडून घ्यायला लागले हत्ती। कमीत कमी 5-10 लिटर तरी पित असतील गळ्याला। हे बघा हत्ती जवळून पाहायला लोक जमले। सुरेश, मी, विजयची फॅमिली आणि हे छोटे बच्चे कंपनीचे असंख्य प्रश्न न संपणारे। काय बाळा
काय तुझं म्हणणं, प्रश्न काय आहे? काय करायला काय साबण लावून आंघोळ करायला. साबण लावून आंघोळ करायला आहे? कुठलं साबण घेतलंय? हा दांडेली जवळच्या काली टायगर रिझर्व परिसरामध्ये आम्ही आलो आहे आणि या ठिकाणी बनसोली नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला हत्ती अगदी जवळून पाहायला मिळतात. यासाठी फॉरेस्टच्या जे ऑफिस आहे तिथून आपल्याला पर पर्सन 50 रुपयांचं तिकीट काढावं लागतं. या हत्तीला आपल्याला जवळून पाहायला मिळतं, त्यांना हात लावायला, फोटो काढायला सोबत त्यांच्या. आत्ता ह्या हत्तींना थोडंसं मोकळं सोडलं आहे पाणी पिण्यासाठी. अतिशय जवळून आपल्याला हे सगळं हत्ती पाहायला मिळतात. त्यांना हात पण लावायला देतात इथले फॉरेस्टची लोक. आणि त्यांच्या पायाला जे बघा आपण बघतो साकड्याने बांधून ठेवलं आहे, हे फॉरेस्टची जी लोक आहेत त्यांच्या सगळं कंट्रोलमध्ये आहेत हे सगळे हत्ती इथले. म्हणजे त्यांच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आवाजावर त्यांची हालचाल होते किंवा ते थांब म्हणलं की थांबतात आणि काय ते जे आदेश देतात त्या पद्धतीने हत्ती हलतात. नक्की भेट द्या. दांडेलीला आल्यानंतर अतिशय जवळ एक अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. बनसोली एलिफंट कॅम्प नावाने हे ठिकाण आहे.